साहस, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर दिव्यांग बांधवांच्या कौशल्याना, कलागुणांना आणि स्वावलंबनाला नवी दिशा देणाऱ्या साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास आणि प्रशिक्षण केंद्र वेंगुर्ला यांचा प्रथम वर्धापन दिन सोहळा दिव्यांग बांधव आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर तसेच दिव्यांग बांधवांनी स्वातंत्र्य दिन आणि संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी गोलबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या अंध दिव्यांग खेळाडूंचा तसंच अयोध्या इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील गोलबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या श्रीमती वीणा विनायक जोशी यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा ॲडव्होकेट सौ रुपाली पाटील म्हणाल्या, दिव्यांग बांधवांनी संघटित राहून सतत कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात कार्यरत राहावं। त्यांनी स्वतःला सहभागी होता येत नसेल तर त्यांच्या पालकांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा। त्यामुळे दिव्यांगांमधील कलागुणांना वाव मिळून ते स्वावलंबी बनण्यास मदत होईल। संस्थेचा नव्यानं पदभार स्वीकारलेल्या सौ देसाई म्हणाल्या, दिव्यांग बांधवांकडे नेहमीच थोड्या वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं, मात्र त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम रुपाली पाटील करतायत। त्यांच्या कार्याबद्दल मी ऐकलं होतं, मात्र आज प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या कार्याचा अनुभव घेतलाय। कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्षा ॲडव्होकेट सौ रुपाली पाटील, उपाध्यक्ष अस्मिना मकानदार, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक नाईक सर, दीपक पाटील सर, साहस प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ ज्योती मडकईकर, सौ देसाई मॅडम, दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत असलेले इर्शाद शेख आदी मान्यवर उपस्थित होते। एकूणच खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता दुपारच्या अल्पोपहाराने करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सौ रुपाली पाटील यांनी केलं। कौशल्यातून विकास कसा होईल यासाठीचं हे आपण स्थापन केलेलं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू झालेलं आणि नगरपालिकेनं आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्याच्यामुळे त्यांच्या सहकार्यातून आपण 1 वर्ष त्याला सुरू केलेलं आहे। त्याचे आज खूप आनंद वाटते की 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्या सगळ्यांच्या समाधान आणि याच्यातून उन्नती व्हावी हा एकच उद्देश आपला इथे आहे। आणि या दिव्यांगांचे जे काही कलागुण आहेत, जे कला आहे त्या समाजापुढे याव्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आपले दिव्यांग लाभार्थी असावे। दिव्यांग संस्था आपली कार्य करत आहे। या संस्थेचे सर्व विश्वस्त हे दिव्यांग पालक आहेत आणि दिव्यांगाचं समाजातील, शिक्षणातील एकत्रितपणा येणं किंवा त्यांच्यामध्ये ते समाविष्ट होणं आणि त्यांची प्रगती होणं यासाठीचा आम्ही आमच्या मुलांसोबतच सर्वांसाठी प्रयत्न करत आहोत आणि आपल्या सगळ्यांची साथ अशीच राहत राहावी ही सगळ्यात महत्त्वाची आजची आपल्याला विनंती आहे। खरं तर जेव्हा दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्र आपण स्थापन करायचा विचार केला 2018 पासून आपल्या जागेची मिळत होती जागा आणि त्या जागेसाठी आपण सतत पाठपुरावा करत होतो। अगदी खाली नगरपालिकेच्या खाली ती छोटंसं गाडा होता, तर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी होतं, ते सुद्धा आपण मागणी करतो की काहीतरी मिळू दे। का तर दिव्यांगांना आपलं स्वतःचं तिथे हक्काचं स्थान असणार तर त्यावेळी आपल्याला साथ मिळाली नाही म्हणा किंवा ती जागा पण अपुरी होती। खरं तर परमेश्वराला आपल्याला अजून चांगलं द्यायचं होतं म्हणून तर आपल्याला थांबवलं आणि आपल्याला आता हा गाळा मिळालेला आहे। तसंच आपल्याला नाट्यगृह जे आहे मधुसूदन कार्यक्रम नाट्यगृह त्याच्या खाली पण एक गाळा मिळालेला आहे। 2 गाळे सध्या आपल्याला दिव्यांग विकास केंद्रासाठी नगरपालिका वेंगुर्ल्याकडून मिळालेला आहे। तर याचा व्हिडिओ चांगल्यात चांगल्या गोष्टीसाठी व्हावा, दिव्यांगांनी बनवलेल्या गोष्टीसाठी इथे दिव्यांगांनी बनवलेल्या गोष्टीचं प्रदर्शन विक्री केंद्र सुरू व्हावं यासाठीच आपण जे पाठपुरावा करत त्याला यश आलेलं आहे। आणि गेली 1 वर्ष प्रत्येक दिव्यांगाचे जे वस्तू बनवतो, कोण लाडू बनवतो, कोण पिशव्या बनवतो, कोण ब्लाऊज शिवतो, यासाठी त्यांनी आपल्याकडे स्वतःचं इथे हे केलेलं आहे, स्वतःचं चालू केलेलं आहे व्यवसाय, छोट्या छोट्या व्यवसायाची एखादा दिव्यांग जो करू शकणार नाही की माझं केंद्र ते सगळे मिळून एका केंद्रामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा वापर चांगला होतोय ह्याचा आम्हाला अत्यानंद आहे। फक्त याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठीच आपल्याला खरं तर खूप काही गोष्टी करायच्या आहेत आणि यासाठी मी आता माझी प्रस्ताव थांबून मी मान्यवरांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करते की त्यांनी आपल्या स्थानापन्न व्हावं। देसाई मॅडम आपण या 4 हात
साथ मिळतात तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. आणि मॅडमनी जेव्हा पहिल्यांदाच त्यांचं अध्यक्षपद घेतलं त्या दिवशी त्यांना हे कार्यक्रम होता तेव्हा पहिल्यांदा दिव्यांगांचा त्यांनी कार्यक्रम ठेवला. त्यामुळे त्यांचा आम्ही आज अगदी स्वतःहून आम्ही कळवलं की तुम्ही यायला पाहिजे. कारण अशा ज्यांना मनापासून वाटते की मी काहीतरी दिव्यांगांसाठी करावं, मला दिव्यांगांसाठी तर माझी मनापासून आहे ना, ते आपण कुठेही पैशाने कशाने श्रमाने म्हणजे हे करू शकत नाही. ते असं मनापासून तळमळ हवी, मग ती कशीही उभी राहतात. असं आज एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेले आहेत देसाई मॅडम, आणि त्यांनी आत्ताच पदभार स्वीकारले. त्यांनी त्याच दिवशी सांगितलं की माझं हे वर्ष मी दिव्यांगांसाठी असं असतं किती मी मदत करू शकेल. ते छान त्यांचं स्वतःचं वैयक्तिक असावं कुठलंही असू दे, किंवा त्यांना छळणाऱ्या इतर गोष्टी असतील, त्यांना शासकीय योजनेमध्ये अडथळा येत असतील, त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल, त्यांना खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल, किंवा त्यांना एखादी दुसरी संगीत वगैरे कुठली कौशल्य त्यांच्याकडे असेल, त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी कायदेशीर अडचणी येत असतील, तर त्यासाठी सुद्धा इथे आपल्याला सगळ्या सुविधा दिल्या जातात. मी स्वतः आता वकील सनद घेतलेली आहे, त्यामुळे हे सुद्धा मार्गदर्शन मी स्वतः करत असते. तर या सगळ्या गोष्टी एकत्रित एका छताखाली एका छोट्याशा जागेत आपण सुरू केलेलं आहे. पण ती छोटीशी जागा सुद्धा एक रोपटं आहे, वटवृक्ष होणार आहे त्याच्यासाठी. जेव्हा तुमची सगळ्यांची साथ मिळेल तेव्हा ती हे शक्य होईल. आजच्या या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे सर इर्शाद शेख सर इथे आलेले आहेत. त्यांनी सुद्धा एक संस्था चालवत आहेत. त्यांच्याकडे मोठा प्रकल्प अभ्यास आहे, एक अनुभव आहे, आणि सामाजिक कार्यात सुद्धा ते अग्रेसर असतात. तर अशा सरांचे सुद्धा ते आपल्याला इथे शुभेच्छा आपल्याला देणार आहेत सर, आणि त्यांचं इथे मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या ज्या उपाध्यक्ष मॅडम आहेत ते म्हणतात तर म्हणून सगळ्यांना परिचित आहेत, कारण ते बचत गट चालवतात, आणि विशेष म्हणजे दिव्यांगांचे बचत गट. कारण ह्या दिव्यांगाच्या बचत गटातच पहिल्यांदा पदार्पण केलं आणि सर्व बचत गटाचा पदभार ते स्वीकारतायत. आणि दिव्यांगांसाठी कायम तळमळ असणारे, अगदी स्वतःचा स्वखर्च घालणारे अशा त्या मॅडम आहेत. एका दिव्यांगाची खूप आर्थिक परिस्थिती नाजूक होती, तर त्यांनी स्वतः तिकडे त्यांना घेऊन गेले. त्या आणि आमच्या गावडे मॅडम दोघींनी मिळून हे त्यांना रिक्षाने घेऊन जाऊन त्यांचं. नमस्कार. उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले दिव्यांग बांधव आणि त्यांचे कुटुंबीय, सर्वप्रथम मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि ह्या दिनादिवशी मला अशा कार्यक्रमात सहभागी होता आलं ज्यांच्याकडे लोक थोडं वेगळ्या नजरेने बघतात, पण त्यांना लोकांसमोर कसं प्रेझेंटेबल करावं हे मॅडमनी चांगलंच हे केलेलं आहे. आत्तापर्यंत मी मॅडमचं काम ऐकत होती, बघत होती, आणि मिस्टरांनी जे काय सांगतील म्हणजे काय कार्यक्रम असतील काय ते फक्त मला ते माहिती होते, पण अजूनपर्यंत मी त्यांच्यासाठी म्हणून असं काय केलं नव्हतं. तर एकदा दिव्यांगांचं मला आता चेकअप वगैरे होता, तेव्हा मी पाणी तेव्हा पण त्यानंतर काय आपला एवढा काही संबंध आला नाही. पण ह्या वर्षी जेव्हा मी अध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा मी म्हटलं की ह्या वर्षी आपण आपलं मोठे हे ठेवूया की दिव्यांगांसाठी काय करता येत असेल तर आपण ते करूया. म्हणून त्यासाठी आम्ही छोटेखानी एक कार्यक्रम हे केला की आपण म्हटलं छोट्या वस्तू देऊ ते करूया. म्हटलं आमचा पण क्लब काय असा मोठा नाही आहे, आम्ही लिमिटेड माणसं होता आणि त्याच्यातूनच काय करता येत असेल ते बघतो. म्हणून म्हटलं की ह्यावर्षी छत्री वाटप वगैरे करूया. मिस्टरांच्या मदतीने मी मॅडमना कॉन्टॅक्ट केलं आणि गावडे मॅडमशी बोलून दिव्यांगांना गोळा करणं, त्यांना तिथपर्यंत घेऊन यायला वगैरे सांगणं हे केलेलं होतं. म्हणजे करत असताना म्हणजे त्यांना ज्या काही अडचणी येतात हा आम्हाला तेवढं हे नव्हतं, पण तिथे आल्या तुम्ही ज्या परिस्थितीत तिथे आले दिव्यांग बांधव आणि असे येत होते ते बघून आम्हाला म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं. आणि मी कसं ते असं शिंगाडे साहेब येतात ते कसं ते जास्त म्हणजे मिस्टरांच्या संपर्कात असतात. काय कार्यक्रम असतात तर ते सगळं जे काय कार्यक्रम छोट्यात मोठे काय होतात ते प्रत्येक कार्यक्रमाची माहिती मिस्टरांना देत असतात. आणि मी ते फक्त ऐकून होते आणि ते ऐकताना पण एवढं व्हायचं की माझी मुलगी आहे छोटी ती पण म्हणते की त्यांना काय त्यांचा काय कार्यक्रम असेल ना तर मला घेऊन जा म्हणजे मला पण त्यांच्याशी काहीतरी बोलता येईल काय करता येईल. म्हणजे मला माझ्या घरातले सगळेजण दिव्यांगांसाठी काहीतरी करायचं म्हणजे असं प्रयत्न करतात. मला पण खूप हे वाटतंय. आता आज काय झालंय आज आयत्या वेळेला काय बोलावं हे सुचत नाही. आणि मॅडमने अचानक मला सांगितलं की तुम्ही शुभेच्छा द्या, त्यामुळे काय भारावून गेलेली आहे नेमकं काय बोलायचं कळत
माझ्या साहस प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे मला 1 वर्ष तुम्हाला पूर्ण झालेलं आहे. नवीन तुम्ही जागा घेतलेली आहे इथे. त्या जागेत तुम्हाला येऊन त्याचा आज तुमचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्याकडून जे काय छोटं मोठं काय करता येईल ते मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि मॅडमनी पण काय डिपार्टमेंट वगैरे असतं ते थोडं सांगितलं तर म्हणजे त्या दृष्टीने आम्हाला काय करता येईल की नाही ते आम्ही विचार करून तुम्हाला नक्कीच सांगू. आणि सगळ्या दिव्यांग बांधवांना आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि त्याचबरोबर आपल्या साहस प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. समोर असलेले सगळे मान्यवर आज 80वा आपला स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. रुपाली मॅडमना मी बरीच वर्ष बघतोय. हे वर्धापन दिन 1 वर्षाचं वगैरे 1 वर्ष वगैरे नाही आहे. 3 वर्ष ते काम करत आहे. खरंच म्हणजे एवढं वाहून देऊन काम करणारं कोणीतरी दुर्मिळ व्यक्ती असते. रुपाली पाटील यांची सगळी जी टीम आहे ही जी टीम ज्या पद्धतीने काम करते त्या क्षेत्रामध्ये कोण काम करायला बघत नाही किंवा त्या अशा लोकांना कोणीतरी बाजूला केलं जातं. त्या ठिकाणी रुपाली पाटील मॅडम आणि त्यांचं जी सगळी टीम आहे की ज्या पद्धतीने काम करतं खरंच त्यांना आज सकाळी सॅल्यूट करून आलो. आज तुम्हाला सॅल्यूट करतो. त्यापुढे त्यांची अशीच प्रगती होत राहू दे. दिव्यांगासाठी जे काम करतायत जे काय आम्हाला शक्य असेल आम्ही मॅडम तुमच्यासाठी मदत करू. आम्ही काय जास्त बोलत नाही. तुम्ही त्यांचा सत्कार करायला तुम्हाला त्यांना बोलावलं त्यांचा सत्कार आपण करावा. पुन्हा एकदा आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. निमित्ताने आपण एकत्र या. सरकारच्या दरबारी आपली माहिती जाईल. सगळ्या गोष्टी होतील. आता महाबळेश्वरमध्ये पूर्ण अंध असणाऱ्या एका भविष्य भाटिया सरांनी मोठी कंपनी सुरू केलेली आहे. तिथे सर्व दिव्यांग आहेत ते अंध आहेत आणि ते मेणबत्त्या बनवतात वेगवेगळ्या घराच्या. परदेशात सुद्धा त्यांच्या मेणबत्त्या असतात. अंबानीचे मानसपुत्र आहेत आणि त्यांनी आता मला लवकरच म्हणजे माझा पण सन्मान तिकडे करायचं त्यांनी बोलवलेलं आहे मला. पण त्यांच्याकडे जाऊन मला तेच बघायचं की कसं करतात आणि शक्य झाल्यास आपल्याला कसं सुरू करायचं आहे. असं काहीतरी आपण सुरू करूया ज्याच्यामध्ये बरेच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होईल. काहीतरी थोडीफार त्यांच्याकडे प्रगतीचा हातभार जाईल. तर असे एक माणूस मी आता आज आपल्याकडे दाखवते. आणि खेळाच्या क्षेत्रामध्ये आपले चांगले हे मिळवलेले प्रावीण्य मिळवलेले त्यांना आपण इथे सन्मान करणार आहोत. तुझं नाव सुरेश. एकदा हॉटेलमध्ये एका ओळख झाली आणि मॅडमने मला सांगितलं की असं एक हे आहे तर तू मला एक कॉल कर आणि मग तुला मी माहिती दे. त्याची माहिती दिली आणि मला मेलवरचं सर्टिफिकेट जुडियल त्याच्यातून तुम्हाला आज त्यांच्यातर्फे त्यांच्या टीमतर्फे मला आज त्यांनी मुंबईला खेळायला त्याच्यामुळे मला आणखी आनंद. त्यात तिने स्वतःच्या मेहनतीने फक्त अंधांसाठीची असणारे हे तर ही अंध प्लस सेरेब्रल पाल्सी दोन्ही हे असताना सुद्धा ती कॅप्टन म्हणून तिथे खेळली आणि तिने सर्वांना सपोर्ट दिला. तू सांगते त्याबद्दल. आणि बॉल स्वतः अडवले पटकन उठून हे करता येत चांगल्या नाही. प्रकारे तिने झोपून वगैरे बॉल अडवले आणि चांगल्या प्रकारे मला तिने साथ दिली आणि आमची टीम पुढे नेण्यासाठी तिने यशस्वीरित्या सहभाग दिला आणि टीम पुढे नेली. वीणा जोशीबद्दल सांगू इच्छिते. माझी ताई आहे आणि वीणा जोशी ही खूप छान बॉल फेकण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि ती बॉलही अडवते खूप चांगल्या प्रकारे आणि माझ्यापेक्षा तीच खूप छान बॉल अडवत होती आणि फेकतही होती. ऑलराऊंडर आहे. सर्टिफिकेट नाही सर्टिफिकेट
यांची टीम तिकडे मॅडमांच्या तुम्ही 2 मिनिटं बोलाल का? बोलायचं ते सन्मान स्वीकारून बोलायचं. घ्या सन्मान खरं तर मनामध्ये जिद्द असेल आणि कुठलंही वय असेल तरी आपण ते करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. एकदम जवळजवळ 5 वर्षापासून सर्टिफिकेट आहे. सुरेश इकडे बघा हा या बाजूला रुपाली मॅडमांच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता तुम्ही बघितला तर बघा त्याचं वजन काय बघा आणि डोळे बांधून मग खेळायचंय. कुठली दिशा कळत नाही, डोळे बांधल्यानंतर तुम्ही कुणीकडे टाकायचं कळत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही प्रेक्षकांच्या मध्ये पण टाकू शकता पण असं असतं वगैरे. हे बघा हे ना हा गोल बॉल आहे, एकदम जड आहे, जोरात बसतो हातावर. जेव्हा इथून फेकतो ना तर जोरात हातात बसतो. असं त्यांनी झेललेलं आहे. त्यांचे खेळाडू खेळलेत ना आणि ते पण 18 मीटर लांब हात आलेला आहे त्याच्याकडे, समजले ना. हा गोल बॉल तर ह्याच्यासाठीचं एक प्रशिक्षण आहे जे आता ह्याच्यासाठीचं रेफरी कोर्स आहे. त्यासाठी मी लवकरच आता 17 तारखेला निघते आहे. गुजरात नदियाड या ठिकाणी रेफरी कोर्ससाठी माझी निवड झाली आहे. तर याचे नियम आपल्याला जर समजले तर हा सगळ्यांनी घेऊन बघा हाताशी की कसा बॉल आहे तो. अंध बांधव आहेत, अंशतः अंध असू देत पूर्ण अंध असू देत, त्यांनी याच्यामध्ये स्वतः यावं. कारण साधा सोपा गेम आहे, इनडोअर आहे, बाहेर उन्हात पावसात नाही आहे, चिखलात नाही आहे, मातीत नाही आहे, तर प्लेन जमिनीवरचा खेळ आहे हा. आणि फक्त अंध बांधवांचं काय पूर्ण नियमांकडे लक्ष द्यायचं आहे. त्यांनी हा डोळे बांधून खेळायचा आहे आणि जसे नियम आहेत म्हणजे तुम्ही शिट्टी विशल वाजल्याशिवाय टाकायचं नाही. कसं असतं की पिनड्रॉप सायलेन्स असतो कारण आवाज यायला पाहिजे बॉलचा, कारण त्या अंध बांधवांना आपल्याकडे आलेला कळला पाहिजे. त्यामुळं सायलेन्स प्लीज प्ले म्हणल्याशिवाय टाकायचं नाही. सायलेन्स प्लीज प्ले म्हणलं की टाकायचा. बाकीच्या दोघांना बाजूला काढतात जो चुकलाय तो. त्यामुळं पेनल्टीमध्ये तुमचा गेम संपतो. ठराविक टायमिंगमध्ये ते असतं. खूप तिला नियम अटी आहेत. नियम अटीमध्ये खेळताना भरपूर तुम्हाला वाटणार हे गेम सोपा आहे, सोपा नाही आहे तसा. पूर्ण बुद्धीने खेळायचं आहे. आणि खरं तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की पूर्ण ब्लाइंड जे असतात ना ते खरं तर छान खेळू शकतात कारण त्यांना दिशा कळते. आणि अंशतः अंध असतात ना त्यांना कशी बघायची सवय असेल थोडं तरी, त्यामुळे त्यांची डोळी बांधली की काहीच कळत नाही. तसं विनाचं झालं होतं. तर त्याच्यामध्ये ते खूप आणि हे प्रॅक्टिसनेच होऊ शकतं. म्हणजे असं आपण नाही की बाबा गेलं होतं पण खेळलं. इथे आपण या गोलबॉल स्पर्धेसाठी दोनदा प्रॅक्टिस घेतली होती. त्यांना थोडी तरी कल्पना होती पण पूर्ण वर्षभर प्रॅक्टिस त्यांनी केली नव्हती. 2दा प्रॅक्टिस करूनच त्याच्या ह्याच्यावरती आणि त्याचे नियम अटी लक्षात घेऊन तिथं उतरलेली आपली ही खेळाडू आहेत. यांनी जर वर्षभर प्रॅक्टिस केली आणि उतरले तर नक्कीच पुन्हा पुढे जाण्यासाठी आपली टीम तयार असेल. ही यशाची नांदी आहे म्हणायला हरकत नाही. हो, तर मी आज सरांना विनंती करते की आपण 2 शब्द मला शुभेच्छा द्यावी सर्वांना. आजचे खरं तर सन्मानमूर्ती अजून 2 राहिले आहेत. 6 जण होते, ते येऊ शकले नाहीत 2. हां, तर त्यांना आम्ही सन्मान त्यांच्या घरी पोहोचवू. खरं म्हणजे आज रेग्युलर नगरीत अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अंध मुलगी आपल्या वेंगुर्ला नगरीची ही राष्ट्रीय पातळीवर जाते. खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. या मुलगीचा आदर्श घेऊन इतर खेळाडूंसुद्धा आपल्या वेंगुर्लाचं नाव मोठवण्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करावी, मेहनत घ्यावी, कष्ट घ्यावे आणि आपल्या वेंगुर्ला नाव मोठं करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खरंच जर तुम्ही अशा पद्धतीने जर खेळत राहिला तर तुम्हाला जिल्हा राज्य पातळीवर पहिल्या टीममध्ये आला तर तुम्हाला क्लास 3चा जॉब मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्ही नॅशनलला फर्स्ट, सेकंड, थर्ड तुम्हीमध्ये आला तर क्लास 2चा जॉब मिळू शकतो. क्लास 2 म्हणजे तहसीलदार वगैरे इतर पोस्ट असतात त्या तुम्हाला मिळू शकतात निबंधन वगैरे.
त्यानंतर क्लास 1ची पोस्ट पाहिजे असेल तर इंटरनॅशनल तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला डायरेक्ट जॉब क्लास 1मध्ये मिळू शकतो. तर तुम्ही जेवढी मेहनत घेता तेवढं तुमचं नाव मोठं होणार, तेवढं शासकीय खेळाडूला जॉब मिळणार चांगल्या दर्जाचा उच्च पातळीवरचा. त्याचबरोबर तुम्ही चांगली जरी कामगिरी केली तर तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळाला शास्त्रातर्फे. राज्य पुरस्कार असतो, राज्य पुरस्कारामध्ये शिवजी पुरस्कार असतो, अर्जुन अवॉर्ड असतात, राष्ट्रीय स्तरावर असतात. आणि तुम्ही चांगली जेवढी कामगिरी कराल तेवढी तुम्हाला शासन मदत करत असते. तुम्ही फक्त तुमची खेळाची जी कामगिरी आहे ती उच्चतम ठेवा. सर्व संपूर्ण जगाला विसरून मेहनत करा, कष्ट करा आणि खरोखर खेळात चांगले नाव कमावं अशी विनंती करतो. आणि आपण चांगली कामगिरी केली. शेती कोच रुपाली पाटील मॅडम यांनाही धन्यवाद देतो, कारण त्यांनी तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊन ती चांगली कामगिरी तिच्याकडे करून घेतली आणि आपल्या वेगवेगळं नाव मोठं केलं. धन्यवाद मॅडम. असंच तुम्ही आपण करत राहा, मेहनत घ्या आणि आपल्या वेगवेगळं नाव मोठं करा. थँक्यू. दिव्यांग केंद्र आहे, बऱ्याच गोष्टी उदाहरणार्थ मसांडर मॅडम, सावंत मॅडम मदत करतात. बचत गट चालवणं किंवा स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट वगैरे. तशी गावडे म्हणून मुलगी तिने क्रिकेटमध्ये आपलं पूर्ण उज्ज्वल केलं आहे ते मॅडममुळे. बऱ्याच गोष्टी आहेत. व्यवसायासाठी वगैरे पण बरीच मदत केली जाते दिव्यांगांच्या. संचालिका रुपाली मॅडम, पुरस्कार बक्षीस घेऊन आलेले आहे लीना जोशी या आज इथे उपस्थित आहेत. आपल्या सावध प्रतिष्ठानमार्फत त्यांचा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर जे पुरस्कार मिळवले त्यांचा पुरस्कार इथे झालेला आहे. ते दिव्यांगासाठी इथे रुपाली मॅडम सावध प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हास्तरीय काम करतात. त्यांना मी धन्यवाद देतो. ते आपल्या जे बांधव या दिव्यांग बांधव आहेत ते आता गोलचा स्पर्धा उपक्रम घ्यायचे प्रशिक्षण त्यांचे द्यायचे मुलांसाठी. ते सर्व मुलांकडे आवाहन करतात या म्हणजे एक संधी दिली आहेत ते खेळाडूंना चांगल्या प्रकारे दिव्यांगांसाठी. ते आता बोलले तर वगैरे याच्यामध्ये सरकारी याच्यात नोकरी मिळतात तर ते प्रशिक्षण घेऊन चांगलं जर त्या ग्रेडमध्ये जर तेवढे गुण मिळवलं तर प्रशिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे सरकारी नोकरीवर मिळतात. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांगांचा लाभ घ्यावा. त्यांचे सात प्रतिष्ठानचा नोकरी चांगला कार्यक्रम घेऊन तुम्ही दिव्यांगांचा विकास करावा असं मी त्यांना एकदम सगळ्यांचा व्यस्त दिवस त्यात आपल्याला दोन्ही मान्यवरांनी तर वेळ काढलेला आहे आपल्यासाठी. मी त्यांचा खूप आभार मानते. आणि आहे पेढेकर तर मी सगळं ज्ञान त्याच्याबद्दल आपल्याला तुम्हाला प्रत्येक परिस्थिती मात करावी लागणार आहे. जे संपादन करत असेल तर प्रत्येक परिस्थिती मात करून करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे. त्याग केल्यानं माणूस मोठा होतो. अपाट कष्ट घेतलं पाहिजे जेणेकरून आपली कामगिरी खेळाची उंचावली गेली पाहिजे. तुम्हाला जर स्पर्धा कळत नसेल खेळाडू कशी कामगिरी करतो तर विविध क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहण्यासाठी जावा, बघा तिथे कसे करतात, त्यांची कॅपॅसिटी बघा. मग हा विद्यार्थी एवढ्या कमकुवत आहे असून सुद्धा चांगली कामगिरी करतो, आपणही त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो तुम्हाला खात्री पडेल. त्यासाठी तुम्ही विविध क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी जावा, बघा, चांगल्या कोचचं मार्गदर्शन घ्या आणि खेळामध्ये उच्च कामगिरी करा. प्रत्येकाला यश हे मिळणारच. तर तुम्हाला क्लास 3चा जॉब मिळू शकतो. क्लास 3च्या जॉबमध्ये एक्साइज इन्स्पेक्टर आले, PSI आले, इतर क्लास 3च्या जॉब्स आहेत GST वगैरे विभागात ते तुम्हाला मिळतात. विविध कार्यात तुम्ही जावा. आपण तिथं खेळाडू जॉब करताना तुम्हाला पाहायला मिळतील. विविध ठिकाणी तुम्ही भेटी द्या. तहसीलदार कार्यालयात जावा, तिथं तुम्हाला अपंग व्यक्ती जॉबला बसलेले दिसतील. तर तहसीलदार कार्यालयानंतर कलेक्टर ऑफिसला जावा, तिथेही तुम्हाला विविध खेळाडू असे अपंग पाहायला मिळतील आणि चांगल्या दर्जाचे नोकरी जॉब करतात. त्याची अभिमानास्पद गोष्ट आहे. हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळ आपण अशी कामगिरी करून त्यांचा आदर्श घेऊन चांगला असं जॉब मिळू शकतो ही तुम्हाला खात्री मिळेल. तुम्हाला वाटलं तर इथं नगरपालिकेत सुद्धा तुम्ही फिरी मारा. रिकाम्या वेळी तुम्ही जाऊन पाहून जर आला तर तुम्हाला अंध अपंग व्यक्ती तिथं जॉबला असलेली दिसेल. जज सुद्धा होता येते.
त्यासाठी लॉ करा, लॉचा कोर्स चांगला आहे, तुम्ही जज जर बनू शकता. पण खेळाची कामगिरी कशी म्हणजे अपंगसाठी की आरक्षण आहे तुम्हाला स्पोर्ट्ससाठी आरक्षण आहे. आरक्षणामुळे तुमच्या कोट्यातील व्यक्तीला तुम्हाला जॉब मिळाला, तर दुसऱ्यासाठी अपंग व्यक्तीला दुसरं ओपनवाल्यांना तिथे तो घेतलं जाणार नाही. इतर व्यक्ती सकाळी तुमची कामं करा, संध्याकाळी तुमची कामं करा. दुपारच्या वेळेस जरी 4 तास तुम्ही एकत्र आलात आणि आपण असं काहीतरी साधं गोधड्या लिहिण्याचं जरी काम केलं तरी ते खूप महत्त्वाचं आहे. कारण गोधडीची ही आजीची उभ आहे ना, ती आपण इतरांना देऊया. लक्षात आलं का? साध्या गोष्टी करूया. आपण अगदी मोठं काहीतरी पहिल्यांदा सुरुवात करायची नाही आहे, साध्या गोष्टींनी सुरुवात करायची, पण ती अशी असायला पाहिजे की ते इतर कोणालाही नाही, आपणच ते छान केलं पाहिजे. अशा पद्धतीनं ते काम करूया आणि उत्तमोत्तम प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या पाठीशी राहूया, दिव्यांगांच्या पाठीशी राहूया. स्वतः दिव्यांगांचे त्यांनी सुद्धा स्वतःमध्ये कमी लेखायचं नाही, पुढे यायचं आहे आणि या दिव्यांग विकास केंद्रामध्ये आपलं नाव नोंदवून आपली प्रगती करायची आहे. आतापर्यंत ज्यांनी इथं संपर्क साधलेला आहे त्यांचं काही ना काही कामाचं हे कमी झालेलं आहे, व्याप कमी झालेला आहे, त्यांना संधी मिळालेली आहे, त्यांना पुढे जाण्याची एक सुकर मार्ग झालेला आहे. तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी एकत्र या आणि असंच आपण पुढे सगळं कार्य पूर्ण करूया. धन्यवाद. नमस्कार, मी रुपाली पाटील, साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेची संस्थापक अध्यक्षा. सर्वात पहिली ओळख माझी रुपाली पाटील एक दिव्यांग मुलीची आई अशी आहे आणि आज मला आनंद वाटतोय की स्वातंत्र्य दिनादिवशी हा कार्यक्रम होतोय. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा 80वा स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी खूप लाभकारक हो आणि खूप समृद्धीचा आपला दिवस राहो. संस्थेचे अध्यक्ष म्हणून असली तर सगळ्यात पहिली ओळख माझी एक दिव्यांग मुलीची आई. आणि या दिव्यांग मुलीसाठी जेव्हा मी बाहेर पडले, शिक्षण क्षेत्रामध्ये तिच्या अडचणी बघितल्या, समाजातील अडचणी बघितल्या, तेव्हा वाटलं की आपल्याला आपल्या मुलीसाठी जेव्हा आपण करतो एवढ्या अडचणी येत आहेत, आपण सतत त्यांनी जे सोबत असताना एवढ्या अडचणी येत आहेत, तर मग ज्यांचं हातावरचं पोट आहे, जी आई बाबा बाहेर पडतात आणि त्या मुलाकडे त्यांना स्पेशल वेळ देणं गरजेचं म्हणजे होऊ शकत नाही, त्यांना तिथं गरजेचं असताना सुद्धा वेळ मिळू शकत नाही, अशा मुलांसाठी मग काय? कारण एवढ्या अडचणी येतात, शिक्षणाच्या असू देत किंवा समाजातील असू देत. आणि त्यावेळी असा विचार केला आणि जेव्हा आवाज उठवला तेव्हा शिक्षकांचा संघ आहे आणि संघटना आहेत असं लक्षात आलं. मग दिव्यांग पालकांना येणाऱ्या अडचणी जेव्हा दिव्यांग पालक मांडतो तेव्हा त्यांची संघटना असायला हवी, हा पहिला एक माझ्यापुढे विचार आला. आणि त्याच्यातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेव्हा आम्ही शोध घेतला तेव्हा असे पालक मिळाले जे अगदी आपल्या मुलासाठी शिक्षण क्षेत्रातील ज्या शैक्षणिक सुविधा आहेत किंवा जे त्यांचे परिपत्रक आहेत ते बदलण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केला होता. अशा जी होते पालक त्यांना एकत्रित केलं आणि साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचा त्यावेळी स्थापना केली आणि एक संघटना आमची झाली जी दिव्यांग मुलांच्या पालकांची संघटना आहे. आणि त्या संस्थेमध्ये जे आम्ही आहोत ते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो 5 तालुक्यातील आम्ही विश्वस्त आहोत आणि त्यातूनच उदय झालेली ही आपली संस्था आहे साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग. गेली 9 वर्षे ही स्थापन झाली असून हे 10वं वर्ष त्याचं आहे. आणि एक आपण त्याच्यामध्ये दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी जे चालू केलं ती गेली 7 वर्ष सावंतवाडी इथे कार्यरत आहे. ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करतो. तिथे देखील स्थानिक दिव्यांग पालकांचा गट स्थापन केला आहे आणि आपण तिथे हितचिंतक आणि देणगीदारांच्या मदतीतून ते चालवतो. नगरपालिकेच्या जागेत आपण ते चालवतो. तसेच वेंगुर्ला येथे दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्र वेंगुर्ला हे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठीचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि इथे देखील आम्हाला नगरपालिका वेंगुर्ल्याकडून एक गाळा बाजारपेठेत तसंच एक गाळा मधुसूदन कालेलकर नाट्यगृहाकडे मिळालेला आहे. खरं ते आमच्या सर्व दिव्यांग पालकांनी आणि विश्वस्तांनी एकत्र येऊन चालवलेलं आणि त्यांच्या सर्वांच्या साथीने हे चालवलेलं आमचं केंद्र आहे. साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेनं फक्त एक संस्था म्हणून कार्य नाही केलं तर प्रत्येकजण आपल्या पायावर कसा दिव्यांग उभं राहील, वंचितापर्यंत कसं पोचता येईल, ज्या शासनाच्या योजना आहेत त्याच्यापर्यंत कसे देता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. तसेच त्यांना कायदेशीर मार्गदर्शन सुद्धा केलं जातं आणि स्वयंसेवक विधी स्वयंसेवक म्हणून गेली 5 वर्षे मी कार्य केलं आहे. त्याच्यातून त्यांना मोफत वकील देऊन आपण विधी न्याय समितीतून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न करत असतो. तसंच आता माझं देखील वकिलीचं पूर्ण झालेलं आहे अभ्यासक्रम आणि प्रोव्हिजनल सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे. आणि याच्या पुढे देखील दिव्यांगांसाठी
या क्षेत्रात न्यायालय क्षेत्रात सुद्धा पूर्णतः त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की संस्था असून देखील दिव्यांगांना क्रीडा क्षेत्रात देखील पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता हल्लीच पॅरा स्पोर्ट्स ब्लाइंड असोसिएशनच्या माध्यमातून आपण अंध बांधव आणि अंध महिला टीम घेऊन उल्हासनगर येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेलो होतो. गोलबॉल स्पर्धा होती आणि याच्यातून आपल्या एका महिलेची निवड अगदी राष्ट्रीय स्तरावरती अयोध्या येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी झालेली आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे की सिंधुदुर्गचं नाव आता पुढे जात आहे. तसेच आपण महिलांची ज्या अस्थिव्यंग महिला आहेत त्यांची क्रिकेटची टीम आपण उभारलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग महिला त्याच्यामध्ये आपण सामील केल्या आहेत आणि महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया त्याच्यातून आपण त्यांना पुढे नेतो आहोत आणि त्यांना पुढचं जे त्यांचं प्रगतीचं आहे त्यातून ॲथलेटिक्स स्पर्धा असतील, त्यांना आत्मविश्वास निर्माण करणं, क्रीडा क्षेत्रात त्यांना पुढं नेणं, ह्या गोष्टी देखील आपण करत असतो. महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगांच्या खूप मोठा आवाका आहे की त्यांना एकच गोष्ट नाही, त्यांना अगदी समाजामध्ये उभं राहणं आहे किंवा शिक्षण क्षेत्रातल्या अडचणी दूर करणं आहे किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा करणं आहे. सामान्य मुलांना वाढवताना जर पालकांना एवढा त्रास होत असेल तर दिव्यांग मुलाला जर वाढवत असतील तर ते पालकांना मान वर करायला सुद्धा वेळ नसते. अशा पालकांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना मार्गदर्शन करून, त्यांना समुपदेशन करून पुढे आणणं, नैराश्यातून बाजूला करणं आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, त्या दिव्यांग बांधवाला पुढे नेणं, ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि यासाठी आम्ही अगदी आता गेली 10 वर्ष कार्यरत आहोत आणि यापुढेही कार्य करणार आहोत. आणि यासाठीचं खरं तर आज 1 वर्ष होते दिव्यांग विकास केंद्र वेंगुर्ला येथे. आम्हाला आनंद होत आहे. आमची कुठेतरी एक फांदी वाढत आहे. एक रोपटं होतं, आता कुठेतरी झाड व्हायला सुरू झालेलं आहे आणि त्या वंचितांपर्यंत, प्रत्येक वंचितापर्यंत जेव्हापर्यंत आम्ही पोहोचत नाही आणि त्यांचं कार्य आम्ही पुढे नेत नाही, यासाठीच आमचं सतत कार्य हे पुढे राहणार आहे. आणि मुळात दिव्यांग जन्माला येऊ नये इथंपासून आम्हाला कार्य सुरू करायचं आहे आणि ह्यासाठीचे समुपदेशन करणे, कार्यक्रम घेणे आणि आहे ह्या दिव्यांगांसाठीचं सुखकर सुविधा त्यांना निर्माण करणे, सुगम्य असे त्यांना अडथळाविरहित वातावरण निर्माण करणं आणि त्यांना आपल्या पायावर उभं करणं हेच आमचं ध्येय आहे. आणि यासाठी खरं तर माझे सर्व जे विश्वस्त आहेत, आता दिव्यांग विकास केंद्र वेंगुर्ल्याचे उपाध्यक्ष अस्मिना मकानदार मॅडम आहेत, तसेच आपल्या साहस प्रतिष्ठानच्या विश्वस्त, तसेच दिव्यांग विकास केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्योती मडकईकर मॅडम आहेत. या स्वतः दिव्यांग पालक आहेत. मी सुद्धा एक दिव्यांग पालक आहे आणि माझे पती जे साहस प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत यांची साथ मला नेहमी लाभत असते आणि म्हणून हे कार्य आम्ही करू शकतो. त्यांचा पाठिंबा असल्यामुळे आणि आमच्या सर्व जे साहस प्रतिष्ठान तसेच दिव्यांग विकास केंद्र सावंतवाडीचे सर्व विश्वस्त यांच्या सहकार्याने, विश्वस्त म्हणजे विश्वासाने चालवलेलं हे क्षेत्र आहे आणि असाच विश्वास असल्यामुळे आम्ही हे काम करू शकतो. आणि आपल्या सर्व हितचिंतक, देणगीदाते आणि आमचे जे सर्व पालक, दिव्यांग बांधव आणि सर्व भगिनी यांच्या सहकार्याने हे आम्ही चालवतो. खूप खूप धन्यवाद की या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी आम्हाला तुम्ही पाठिंबा देत आहात. नगरपालिका वेंगुर्ला तसेच नगरपालिका सावंतवाडी यांचेही खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी आमचं हे कार्य बघून आम्हाला हातभार लावलेला आहे, सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही हे अविरत कार्य करू शकतोय. आणि सर्व पत्रकार बंधू आणि आमचं कार्य पुढे नेणारे आपल्यासारखे सगळ्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आम्हाला अशीच आपली साथ मिळावी. धन्यवाद.